सध्या लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे, पण ही चर्चा आनंदाची नाहीये तर थोडी चिंतेची आहे। कारण काय तर तब्बल 86 लाख महिलांची नावं लाभार्थींच्या यादीतून गायब झाली आहेत। आता तुम्ही म्हणाल अरे बापरे, सरकारने पैसे देणं बंद केलं की काय? तर तसं नाहीये, विषय जरा वेगळा आणि तांत्रिक आहे। विषय नक्की काय आहे तर सरकारने जेव्हा ई-KYC करायला घेतली तेव्हा 2.25 कोटींचा आकडा थेट 1,60,00,000 येऊन ठेवलाय। याला कारणीभूत ठरलाय अर्जामधला तो एक गुगली प्रश्न। अर्जात विचारलं होतं, तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नाही ना? आता ज्यांच्या घरी खरंच कोणी सरकारी नोकरीत नाही त्या साध्या भोळ्या महिलांना वाटलं की आपल्याला हो म्हणायचं आहे। त्यांनी हो वर क्लिक केलं आणि तिथेच नेमका प्रॉब्लेम झाला। सिस्टीमला वाटलं त्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे आणि नियम सांगतो की सरकारी नोकरी असेल तर पैसे मिळणार नाहीयेत। परिणामी एका छोट्या चुकीमुळे लाखो बहिणी तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरल्या। ज्यांच्या अर्जात अशी चूक झालीये त्यांच्यासाठी एक चांगली बातमी म्हणजे सरकारनं सुधारण्यासाठी एक संधी दिली आहे। 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तुमची ही चूक दुरुस्त करू शकता। त्यामुळे टेन्शन घेऊ नका, फक्त वेळेत अपडेट करा। फेब्रुवारी महिना अर्धा उलटला तरी जानेवारीचे 1500 रुपये अजून का आले नाहीयेत हा प्रश्न अनेकांना सतावतोय। तर याचं साधं उत्तर असं आहे की राज्याच्या तिजोरीवर सध्या मोठा ताण आहे। कर्ज 9 लाख कोटींच्या पार गेले, त्यामुळे सरकार आता एक एक रुपया जपून टाकते। प्रत्येक कर्जाची कडक तपासणी सुरू आहे। निधी यायला उशीर होतोय आणि म्हणूनच हा हप्ता थोडा लांबणीवर पडलाय। आता थोडक्यात सांगायचं तर जर तुमचे पैसे अडकले असतील तर अर्जात चूक असेल तर ती दुरुस्त करा। सरकारी सिस्टीम आणि साध्या चुका यांचा हा मोठा फटका आहे, पण तो सुधारता येण्यासारखा आहे। आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी TOD मराठीला फॉलो करायला विसरू नका।